माणूस हा प्राण्यांपेक्षाही हिंसक झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून काकानंच आपल्या 4 वर्षाच्या पुतणीवर अत्याचार केल्याच्या घटनेनं मानवतेला काळीमा फासला गेलाय। या चिमुकलीची अकोला सर्वोपचार रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे। बुलढाण्यातील एका 4 वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षीय तरुणानं अत्याचार केलाय। या पीडित चिमुकलीवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजलं असून चिमुकलीला जवळपास 40 टाके लागल्याचं समजत आहे। अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांना विचारणा केली। या घटनेवर आमदार मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केलाय आणि आरोपींचा एन्काउंटर करण्यात यावा अशी थेट मागणी मिटकरींनी गृहमंत्र्यांकडे केली आहे। हे अत्याचाराचं प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलंय। पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला जवळपास 1.5 महिना लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। विदर्भ लोक न्यूज ब्युरो अकोला। पेशेंट को अभी तो हमने देखा है, अभी शी इज डूइंग बेटर, मतलब अभी बेहतर हो रही है। थोड़ा सा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से उसका हालत था। अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं, वो काफ़ी अच्छे हैं अभी, लेकिन हम लोग उसको 5 दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं हाउ शी रिकवर्स। मैडम स्टिचेस कितने हैं? स्टिचेस ऐसे काउंट तो नहीं कर सकते, लेकिन बहुत ही सारे हैं, मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा खराब हो रखा था, बाहर तक भी पूरा उसको टियर हो रखा था। सारे स्टिचेस लिए गए हैं। मागणी काय? हे आदिवासी समाजातील एक छोटी 4 वर्षाची चिमुरडी आहे। तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। गाईला चारा आणण्याच्या निमित्तानं तो घेऊन गेला आणि 22 की 21 वर्षाचा जो हैवान नराधम आहे त्याने अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले। प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। मी तिच्या आईवडिलांना भेटलो। आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे। त्यांना माहीत नव्हतं, तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो। पण 4 वर्षाच्या चिमुरडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ती भयंकर आहे। म्हणजे मी शब्दाच्या पलीकडे ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही, इतकी भयंकर परिस्थिती आहे। शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतंय, मात्र 3 आणि 4 वर्षाची चिमुरडी जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे। त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडे महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो नराधम आहे 21 वर्षाचा, जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली, त्याला फासावर चढवा। एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही, तर अशा नराधमाचं जागेच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागाने द्यावे अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो। विदर्भासह महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, कृषी विषयक, गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोक न्यूज चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा।